तर आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। मात्र यातील ज्या शेतकऱ्यांचे 33% जास्त नुकसान झालंय अशांनाच ही मदत मिळणार आहे। काँग्रेस नेते राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत आणि नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात, नांदेडमध्ये अशोक चव्हाण, नागपुरात विजय वडेट्टीवार, पुण्यात पृथ्वीराज चव्हाण आणि अकोल्यात यशोमती ठाकूर पाहणी करणार आहेत। मंत्री छगन भुजबळ आज नाशिकच्या येवला तालुक्याचा दौरा करणार आहेत आणि यावेळी ते अवकाळी आणि गारपिटीचं नुकसान झालेल्या भागाची पाहणी सुद्धा करणार आहेत। मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला दौऱ्याला मराठा समाजानं विरोध केलाय। एक मराठा बांधवानं त्यांना फोन करून आमच्या गावात येऊ नका असं स्पष्ट सांगितलंय आणि तशी ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे। मराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तंबी दिली आहे। आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राज्यमंत्रिमंडळाच्या वेगवेगळ्या भूमिका नकोत असं शिंदे फडणवीसांनी बजावलंय। प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र यामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं म्हणत अजित पवार यांनी भुजबळांना सल्ला दिलाय। प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे लोकसभेच्या अकोला, अमरावती आणि हातकणंगले या 3 जागांची मागणी केली आहे, तर काँग्रेसनं अकोला लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे। मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल केलाय। कल्याण शिळाफाटा रोडच्या विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महाअधिवेशन होणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। तर महाअधिवेशनात शेतकरी कामगारांचे प्रश्न, महागाईच्या मुद्द्यावर मंथन होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि आज पुण्यात कृषी केंद्र, लष्करी संस्थांच्या भेटीगाठीनंतर त्या शनी शिंगणापूरला जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत। तर पुण्यात आज एनडीएचा 145वा दीक्षांत सोहळा पार पडलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय आणि यावेळी जवानांनी आकर्षक परेड करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चिपळूण, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। 4 डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची ते पाहणी करणार आहेत। रत्नागिरी मेडिकल कॉलेजचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि याचवेळी नमो 11 सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज पुन्हा सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। कालच्या सुनावणीतही सुनील प्रभूंची उलट तपासणी करण्यात आली होती। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगात काल सुनावणी पार पडली आहे। आता पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे। टिपू सुलतानला हार घालणारे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना चालतात का असा सवाल भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी ठाकरेंना विचारलाय आणि सांगलीतील सभेत प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातल्यानं भाजपने टीका केली आहे। राजकीय आजार झालाय असं म्हणणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। मी काही लेसापेसा राहिलो नाही, राजकीय आजार व्हायला आणि जे काही असेल ते तोंडावर बोलणारा माणूस आहे असं म्हणत त्यांनी पलटवार केलाय। तर सत्तेतून लोकांची कामं करणं हीच आमची भूमिका आहे, हातावर हात ठेवून विरोध करणं आमची भूमिका नाही असं म्हणत कर्जतमधील सभेतून अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावलाय। राज्यात गेल्या 1.5 वर्षांपासून फोडाफोडीचं राजकारण सुरू असून ईडीचा त्रास दिला जातोय। ईडीच्या त्रासानं आमचे सहकारी भाजपकडे गेले आहेत अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अधिवेशनात मतं मांडा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिल्या आहेत। तर 11 आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरे सुद्धा अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे।
निवडणुकीत उमेदवार निवडून येत नाही तर ईव्हीएम मशीन निवडून येते असा आरोप आंबेडकर यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी आता शिवसेनेचे नेते दत्ता दळवींना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर त्यांचं अन्नत्याग उपोषण स्थगित केलंय आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत सुद्धा देण्यात आली आहे अशी माहिती तुपकरांनी दिली आहे. ललित पाटीलचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलाय आणि हा व्हिडिओ ललित ससूनमधून पळून गेल्याच्या दिवशीचा आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा 3 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. दुपारी 12 ते 3 पर्यंत हा ब्लॉक असेल. पुलावर गर्डर बसवण्याच्या कामानिमित्त हा ब्लॉक असणार आहे. तर पुण्यात मराठी पाट्यांसाठी महानगरपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय. तर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कडक कारवाई सुद्धा केली जाणार आहे. तर पुणे पीएमपी स्वमालिकेच्या 100 सीएनजी बसेस घेते. शिवाय 300 नवीन बस या भाडेतत्वावर घेणार असून या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात सुद्धा होणार आहे. यात 300 सीएनजी आणि 100 इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षणात तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याचे आदेश देऊ शकत नाही असं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं स्पष्ट केलंय आणि या समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय. तर रायगडमधील कुंडलिका नदीचा श्वास कोंडला असून वाढत्या प्रदूषणाविरोधात आता पर्यावरण प्रेमी एकवटल्यात. प्रदूषण मंडळ नगरपालिकेचं प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रदूषण रोखण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. पनवेल सिडको वसाहती आणि गावातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे आणि या रस्त्यांच्या विकासाकरिता महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी रोड व्हिजन राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी महापालिका अंदाजे 200 कोटींचा खर्च करणार आहे. तर मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन 33 वर्षांपासून रखडलं गेलंय. पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं कोकण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त समितीकडून देण्यात आलाय. तर जालना बाजार समितीमधील व्यवहार 1 डिसेंबरला बंद राहणार आहेत. मनोज जरांगे यांच्या सभेनिमित्त व्यवहार बंद राहणार आहेत. भुसार, मोसंबी, रेशीम, गुळ या मार्केटमधील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. सकल मराठा समाजाला ओबीसी समाजातील आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी पदयात्रा काढण्यात येते. बोरी ते जिंतूर दरम्यान ही पदयात्रा असेल. तर शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जालन्याच्या अंबड तालुक्यातील पिठोरी सिरस गावात केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि शासनानं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतायत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि यासोबतच नागपुरात प्रशासन अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जोमानं कामाला लागलंय. दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही कारवाई केली गेली आहे आणि या कारवाईत 3575 दुकानं आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे आणि यात 161 दुकानदारांनी मराठी फलक लावले नसल्याचं दिसून आलं आहे. नवी मुंबईत 80% अधिक दुकानांच्या पाट्या इंग्रजी भाषेत आहेत. 23 नोव्हेंबरपासून पालिकेनं दुकानदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मराठी पाट्या नसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतील 5863 घरांच्या विक्रीसाठीची सोडत जाहीर झाली आहे आणि 5 डिसेंबरला पुण्यात सोडत काढण्यात येणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुले सलील आणि ऋषिकेश देशमुख यांना विशेष सत्र न्यायालयानं आता मोठा दिलासा दिलाय आणि कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीच्या ताब्यात असलेले दोघांचे पासपोर्ट त्यांना परत द्या असे आदेश विशेष न्यायालयानं ईडीला दिले आहेत.
मुंबईतील कुर्ला परिसरातील हवा आरोग्याला घातक असल्याची नोंद झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक 400 पार गेलाय आणि बांद्रे, विलेपार्ले, ऐरोलीमध्येही वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. तर पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरील विश्रामगृह अखेर पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय आणि तब्बल 2 वर्षांनंतर किल्ल्यावरील विश्रामगृह खुलं केल्यानं आता पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा जुलै 2024 पर्यंत पुरवण्यासाठी नाशिककरांवर 15% पाणी कपात लादली जाणार आहे. दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. तर पैठण येथील नाथसागर धरणातून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी सोडलेल्या उजवा आणि डावा दोन्ही कालव्यातील पाणी आता पायी रोटेशन प्रमाणे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारा विभागाने घेतलाय आणि सध्या नाथसागर धरणाच्या पाण्याची 42.50% नोंद झाली आहे. तर पुढील 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तर पुणे, नाशिक, संभाजीनगर, बीडला येलो अलर्ट देण्यात आला. तर पालघर जिल्ह्यात असलेल्या धुक्यांचा पश्चिम रेल्वेवर परिणाम होतोय. धुक्यामुळे पश्चिम रेल्वेच्या गुजरात आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्यावर देखील परिणाम झालाय. लातूरमधील किण गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीचं पीक भुईसपाट झालंय आणि शासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत. मराठवाड्यातील 613 गावांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. त्यापैकी 509 गावं संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत आणि सर्व गावात जवळपास 60,000 हेक्टरवरील पिकं बाधित झाल्याचा नवा प्राथमिक अंदाज महसूल विभागानं वर्तवलाय. अवकाळीचा तडाखा जुन्नर तालुक्यातील कांदा पिकाला सुद्धा बसलाय. बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं शेतकरी नवीन लागवड केलेल्या कांदा पिकावर औषध फवारणी करण्यात व्यस्त झाल्यात. पुण्यातील मळवंडी टोले येथे कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वारी पीक प्रकल्प राबवण्यात आलाय आणि प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणं, बीज प्रक्रियांसाठी जैविक खतं वाटप करण्यात आली आहे. देहूनगर पंचायत हद्दीतील सरकारी गायरान वाचवण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान ग्रामस्थांच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केलाय. नोव्हेंबर महिना संपत आला तरी कडाक्याच्या थंडीला सुरुवात झालेली नाहीये आणि याचाच परिणाम मुंबई बाजारपेठेतील उबदार कपडे विकणाऱ्या विक्रेत्यांवर झालाय आणि बाजारात सध्या 50% ग्राहकांची संख्या घटली असल्याचं त्यांचं मत आहे. अंबरनाथमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत सध्या प्रवेश केलाय आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला अंबरनाथमध्ये खिंडार पडलाय. तर गंगापूरमध्ये 2 आणि 3 डिसेंबरला 43वे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सध्या जाहीर झालाय आणि त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायतीचं बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं शासनाकडे दाखल केलेला प्रस्ताव मान्य झालाय आणि कराड विमानतळ विकासासाठी राज्य शासनाकडून 221.51 कोटींचा निधी मंजूर झालाय आणि लवकरच कराड विमानतळाच्या कामास लवकरच प्रारंभ सुद्धा होईल. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50% कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय आणि सध्या 1 लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारलं जात आहे आणि आता ते 50,000 रुपये घेतलं जाईल. कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाच्या प्रकल्पातील अडथळा सध्या दूर झालाय आणि 2 नव्या मार्गिका उभारण्याला वन खात्यानं बुधवारी मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे आता या 2 मार्गिकांच्या कामाला गती मिळणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेनं CSMT ते नागपूर आणि सोलापूर दरम्यान 2 एकमार्गी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय आणि या ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकात थांबा सुद्धा दिलाय. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा आता
2 डिसेंबरला घेण्यात येत होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा सध्या पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही परीक्षा 10 डिसेंबरला होणार आहे। MPSCनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी बुधवारी मुंबईत मुलाखती पार पडल्यात आणि या मुलाखतीनंतर समितीनं रात्री उशिरा 5 जणांची नावे बंद पाकिटात राजभवनकडे सादर केली आहेत। तर कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मंत्रालयात आता इंटर्नशिप करण्याची संधी आहे। विधी-विधान शाखेतील कामकाजाचा अनुभव घेता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय आणि 10 विद्यार्थ्यांना 6 आठवड्यांची इंटर्नशिप करता येणार असून त्यासाठी 1 डिसेंबरपासून अर्ज करता येणार आहे। तर वर्धा जिल्ह्यात 11 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचं पीक बहरलं आहे। हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील शेतकरी महेश पाटील यांनी आता स्ट्रॉबेरी बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे। सुमारे 22 लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या नाशिकमध्ये केवळ कालिदास कला मंदिर, परशुराम साई खेडेकर 2च नाट्यगृह आहेत आणि नागरिकांना व्यासपीठ मिळत नसल्यानं परिणामी नाट्यगृहांची सोयच नसल्यानं या भागात सध्या सांस्कृतिक प्रगती झाली नाहीये। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत जळगाव, दिंडोरी आणि अमरावतीत मोर्चाचं आयोजन केलंय आणि मोर्चा दरम्यान ट्रॅक्टर रॅली सुद्धा काढण्यात येणार अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। वाशिमच्या कामर गावात महावितरणाच्या गलथान कारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलं होतं आणि त्यामुळे काही काळ वाशिम अमरावती मार्गावरील वाहतूक विस्कळीत सुद्धा झाली होती। नवी मुंबईच्या कळंबोलीत पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्ध्याच्या पवनारमध्ये कारनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झालाय आणि या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील उत्तम नगर येथे घरफोडीची घटना घडली आहे आणि या घरफोडीत 50 ते 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय आणि चोरीची घटना सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी सध्या रंगेहात अटक केली आहे तर 1 आरोपी सध्या फरार झालाय। पंतप्रधान मोदी 4 डिसेंबरला सिंधुदुर्गातील तारकर्ली येणार आहेत आणि त्यासाठी नौदलाची प्रात्यक्षिकं तारकर्ली भागात सध्या सुरू आहेत आणि ही प्रात्यक्षिक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। सिंधुदुर्गातील सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झालाय आणि यावेळी लोटांगण घालून भाविकांनी नवस सुद्धा फेडले। पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी नागरिकांना आता आगामी 5 वर्ष मोफत अन्नधान्य देण्याच्या योजनेला केंद्र सरकारनं औपचारिक मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे तिजोरीवर 11.80 लाख कोटींचा भार पडणार आहे। पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे। नव्या सिम कार्ड खरेदीसाठी 1 डिसेंबरपासून कडक नियम लागू होणार आहेत। सिम विकणाऱ्या डीलर्सना आता त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज।